पूजा हुरकट साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार पद्धती या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सचिन लोहिया सर। आपण सरांचं स्वागत करूया। सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत। नमस्कार। चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया। डॉक्टर सचिन पी लोहिया हे मूळ ॲलोपॅथ असून गेली 22 वर्ष ॲक्युपंक्चरचा सराव करत आहे। त्यांचं शिक्षण हे बीजिंग जिल्हा महाविद्यालयात आणि व्हिएतनाम मधील WHO सहयोगी केंद्रात झालं। त्यांनी कोलकाता येथून पेन मॅनेजमेंट मध्ये फेलोशिप केली। डॉक्टर लोहिया भारतीय ॲक्युपंक्चर विज्ञान अकादमीचे सचिव आहेत, तसेच हाँगकाँग ॲक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे सदस्य आहेत। स्लीप डिस्क आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर वर पेपर सादरीकरणासाठी गोल्ड ऑक्स पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे। तर घरचे घरी ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर मधील मॉडेल प्रश्न बँक भाग 1 आणि भाग 2 अशा ॲक्युपंक्चर मधील 3 पुस्तकांचे लेखन डॉक्टर लोहिया यांनी केले आहे। सध्या ते मुंबई, औरंगाबाद आणि दिल्ली येथे सराव करतात। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। आजचा आपला विषय आहे विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार पद्धती। सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे। आता जसं मी सांगितलं सर, तुम्ही ॲलोपॅथ आहात, तर ॲलोपॅथ असून तुम्ही ॲक्युपंक्चर कडे कसे वळलात? औषधी उपचार पद्धती म्हणजे ॲलोपॅथी आणि विना औषध उपचार पद्धती म्हणजे ॲक्युपंक्चर। म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी विरुद्ध असल्यासारखं सगळ्यांना दिसतं, पण त्याच्यातलं फार इंटरेस्टिंग गोष्ट झाली ज्या वेळेला मी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत होतो। माझ्या काही रुग्णांचे प्रश्न जे होते त्यामधूनच मला ह्याच्यात कळालं की काहीतरी आपल्याला वेगळं करायला लागेल। रुग्ण ॲसिडिटीचा रुग्ण मला विचारायचा की साहेब मी बरा केव्हा होणार, आणि गुडघेदुखी कंबरदुखीचा रुग्ण विचारायचा साहेब माझे कसे होणार, माझे ऑपरेशनच होणार का, आणि मला ते करायचे नाहीये। दम्यावाला म्हणायचा माझी पंप केव्हा बंद होणार। जनसामान्य माणसाला हे माहीत नसतं की औषधं हे दिलेत डॉक्टरनी, पण कुठपर्यंत चालणार ते औषधं हे माहीत नसतं। लकवावाला बेचारा हाताने पायाने अपंग किंवा बोलता येत नाहीये, तो घेत जातोय औषधं, पण त्याला माहित नाही की तो बरा होत नाहीये। तो पण मला विचारायचा की आता मी चालणार केव्हा, आणि आता आम्हालाही माहिती आहे की नॅचरल रिकव्हरीची फेज निघून गेली, आता कदाचित हा आयुष्यभर असाच राहील। पण वाईट वाटायचं की सतत म्हणजे सारखे असे प्रश्न रुग्णांचे भेडसावायचे। आणि मग तसंच माझ्या घरी ॲक्युपंक्चरचा वारसा आहेच, आणि तेथे मी बरेच लोक नीट होताना पाहिले। आणि एवढंच नाही तर आमच्याकडे ॲक्युपंक्चर मध्ये रोगाचा मूळ शोधून त्याला मुळाशी नीट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। त्याच्यामुळं या रुग्णाला कायमचं आमच्याकडे यायचं नाहीये, आणि तिकडे मी पाहायचो की सारखं सारखं यायचंय। आणि कसं आहे, जे दम्याचे पेशंट होते त्यांची पंप सुटायची, काही लोकांची औषधं बंद व्हायची, पॅरालिसिसवाला चांगला चालतो फिरतोय, जादू वाटायला लागली। आणि त्याच्यामुळं असं वाटलं की आपल्याला काहीतरी ह्याच्यामध्ये आता ॲक्युपंक्चरच आपण शिकलं पाहिजे। आणि त्या अनुषंगाने मी चीन येथील बेजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज, जो बेजिंगचा सगळ्यात चायनाचा 2nd नंबरचा सगळ्यात मोठा कॉलेज आहे, तिथं मी प्रशिक्षण घेतलं। WHO व्हिएतनाम मध्ये घेतलं। माझे वडील याच्यामध्ये पायनियर आहेत, डॉक्टर पुबा लोहिया, अनेक लोक त्यांना ओळखतात, कारण की त्यांनी मोठ्या मोठ्या दिग्गजांची उपचार केलेले आहे इंडियामध्ये। आणि असंच मला त्याच्यामध्ये वाटलं की आपण आता हेच केलं पाहिजे, आणि त्यामध्ये आज 22 वर्ष झाले मी फार आनंदी आहे। अगदी सर, पण सर जेव्हा आपण दुसऱ्या उपचार पद्धती बघतो, तर त्या उपचार पद्धती आणि ॲक्युपंक्चर यामध्ये तुम्हाला काय विशेष वाटतं की ॲक्युपंक्चर मध्ये असं काहीतरी आहे जे दुसऱ्या उपचार पद्धतींमध्ये नाही? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे विना औषध आहे। औषधांनी आजकाल आपण पाहतो की किडनी, लिव्हर, आता तुम्ही म्हणालात सारखं ॲसिडिटीचे सारखा त्रास होतो औषधं घेणाऱ्यांना, आणि मग ते निर्णय त्याच्यावर सुद्धा एक तर उपायावर औषधं घ्यायचे, मग नंतर त्या औषधांच्या अपायावर पुन्हा औषधं घ्यायचे। तर ह्याच्याकडे तुम्हाला जायचं नाहीये, तर आपण ह्याच्यामध्ये रोगाचं मूळ शोधून उपचार करू, आणि तुम्हाला सारखं सारखं यायचं नाही। एकदा बरं झालं, विषय संपला, तुम्ही निरोगी झालात आणि तुम्हाला कुठल्याही औषधांची गरज नाही पडत आहे। ही सगळ्यात चांगली बाब आहे, हाच सगळ्यात मोठा फायदा। अगदी सर, आपण म्हणतोय की विना औषध आणि विना ऑपरेशन ही उपचार पद्धती असते, पण खरं तर यावर विश्वास बसत नाही की विना औषध काहीतरी बरं होऊ शकतं। हे कसं शक्य होतंय? आता सगळीकडे दवाखाना लिहिलेलं असतं, त्याच्यामुळं सगळ्यांच्या मेमरीत बसलेलं आहे की दवा खायलाच लागेल। आमच्याकडे जे आहे ते दवा न खाणं आहे। आता ज्यांना ज्यांना दुरुस्त व्हायचंय कायमचं, त्यांनी आता या विचारसरणीकडे यायला हरकत नाहीये, कारण की ह्याच्यानीच आपण ते दुरुस्त करू शकू। ॲक्युपंक्चर प्रमाणे आपल्या शरीरामध्ये 14 महत्वाचे चेतना प्रवाह असतात। जसं सगळ्यांना माहिती आहे की रक्तवाहिन्या असतात,
वेन्स असतात, लिम्फॅटिक्स असतात, मज्जारज्जू असते, चेतनातंतू असतात. तसंच आमच्या ह्याच्यामध्ये मेरिडियन सिस्टीम आहे 14. त्याच्यावर हजारो बिंदू आहेत. जसं आपण ॲलर्जीसाठी एखादी औषध घेतो तसं याच्यामध्ये काही बिंदू आहेत जे ॲलर्जीवर आम्ही वापरतो, काही असे बिंदू आहेत जे पॅरालिसिसवर वापरतो. तर ते वापरून आपण त्याला दुरुस्त करू शकतो. जसं औषधांमध्ये औषधं आहेत तसं ह्यांच्यामध्ये बिंदू आहेत ज्याला आम्ही उत्तेजित करून त्याला आपण उपचार करतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जे मेरिडियन्स आहेत त्याच्यामध्ये ब्लॉक झाला, समजा एखादा चेतनातंतू इथं ब्लॉक झाला तर हात निकामी झाला, कारण की इथं सप्लाय येत नाही. तर हे जे चेतना प्रवाह आहेत ह्याच्यावरती जे बिंदू आहेत ते एखाद्या नालीवरती मॅनहोल असतो, गटारीत मध्ये मॅनहोल असतो आणि त्याच्यात काठी घालून आपण त्याला साफ करतो. तसं ॲक्युपंक्चरची निडल त्याला क्लिअर करून ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ आणायला मदत करते. हा सगळ्यात मोठा फायदा. त्याच्यामुळे आपण डिरेक्टली ट्रीटमेंट करतो. जसं लकव्याचा पेशंट आहे, आम्ही त्याला स्काल्प ॲक्युपंक्चर करतो. राईट साईडला, लेफ्ट साईडला लकवा झाला तर राईट साईडचा इथला जो भाग आहे तो इथं सप्लाय करतो. आपण डिरेक्टली तिथे बारीकशा सुया लावून त्याला उत्तेजित करून त्याच्या पाठीमागचा मेंदू परत कार्यक्षम करू शकतो आणि त्याच्याने हे दुरुस्त होणार आहे लेफ्ट हँड. अशा पद्धतीने आपण करू शकतो उपचार. अच्छा, मग बाकी सगळ्या रोगांचे निदान कसे केले जातात ॲक्युपंक्चर मध्ये? आमच्याकडे निदानाची पद्धत, आता मी ॲलोपॅथिक आहे, माझा फायदा काय रुग्णांना की मी ॲलोपॅथी प्रमाणे निदान तुमचं करून घेईल आणि नामकरण करून देईल. तुमच्या आजाराचं हा नामकरण झालं, पण नामकरणपेक्षा महत्वाचं त्याचा उपचार. ते उपचारामध्ये आम्ही नाडी चेक करतो. ॲलोपॅथीमध्ये आणि आमच्यामध्ये नाडी चेक करण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. ह्याच्यामध्ये आम्ही पंचतत्व कसे चालतात तुमच्या बॉडीचे पाहतो आणि त्याला बॅलन्स करून आम्ही तुमचा आजार नीट करतोय. तुमच्या सिस्टीम मधला दोष आम्ही नाहीसा करतोय. ही एक पद्धत झाली. दुसरं, नाडी परीक्षा जशी आहे तसं जिभेचं परीक्षण, नखाचं परीक्षण, ह्याच्यावरून बरंचसं काही लक्षात येऊन जातं. आणि आता आधुनिक म्हणजे एक ॲक्युग्राफ म्हणून आमच्याकडे इन्व्हेस्टिगेशन आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही ॲक्युग्राफ मध्ये असा एक ग्राफ तयार होतो कॉम्प्युटरवर. हा असा ग्राफ तयार होतो. तर ह्याच्यामध्ये सगळ्या चेतना प्रवाहांचे तुम्हाला किती मूल्यांकन केलेलं आहे. लंग मेरिडियन, हार्ट मेरिडियन, पेरिकार्डियम मेरिडियन, लार्ज इंटेस्टाईन मेरिडियन, किडनी, लिव्हर मेरिडियन. तर ह्याच्यामध्ये कुठल्या मेरिडियन्स मध्ये तुमची ऊर्जा किती आहे, कुठे कमकुवत आहे, असं करून त्याला दुरुस्त करायचं असतं. तर ही फार इंटरेस्टिंग उपचार पद्धती आहे. सर, तुम्ही आता सांगितलं की उपचार पद्धती थोडी वेगळी आहे तुमची, तरी उपचार पद्धती कशी असते आणि साधारण किती वेळ लागतो, काय अवधी असतो? उपचार पद्धतीमध्ये एक ॲक्युप्रेशर असतं जिथे आपण बोटांनी दाबून करतो उपचार. आम्ही एकदा ॲक्युपंक्चर करून रुग्णाला दुरुस्त करतो, पण नंतर त्याला ॲक्युप्रेशरचे काही बिंदू दाखवतो. त्यांनी ते नेहमी करायचे, म्हणजे तो निरोगी राहतो. ॲक्युपंक्चर आमच्या क्लिनिकमध्ये होतं ते अशा सूक्ष्म निडल्सद्वारे होतं. ह्या सगळ्या निर्जंतुक असतात, जसं ॲलोपॅथीमध्ये इओ स्टरलाइज असतात तसेच असतात. ही तुम्हाला कदाचित कॅमेऱ्यावर दिसणार पण नाही, एवढी बारीकशी सुई आहे. हे जे म्हणजे जी इंजेक्शनची सुई आहे अशा 4-6 निडल त्याच्यात जातात, एवढी पातळ आहे. आणि ही लावत असताना वेदना पण होत नाहीत. हे पाहिजे लावली गेली तर या पद्धतीने उपचार केला जातो. असे निरनिराळे बरेच पॉइंट आहेत आपल्या याच्यामध्ये. बघा, याच्यामध्ये ब्लड वगैरे काही निघत नाही. तर एवढं या पद्धतीने आपण उपचार करतो. दुसरं मग ॲक्युपंक्चर निडलनी करतात. मॉक्सा म्हणून एक असतं, त्याला शेक देऊन करतात. एक रक्तमोक्षण असतं. हे सगळं आहे याच्यामध्ये, पण मेनली ही ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट. निडल लावून शरीरावरचे विविध चेतना प्रवाह लावा. तिथे निडल्स लावल्यावर त्याला वायर मशीननी जोडतो आम्ही आणि पॅरालिसिसचा पेशंट त्याची मुवमेंट होते, किंवा पोटाचा पेशंट आहे, काही पोटावर पॉईंट असतात, काही पायावर असतात. मेन पॉईंट हातावर पायावर असतात. त्याच्यावरती आम्ही कॉन्सन्ट्रेट करून रुग्णाला रोग निर्मूलन करतो. अगदी सर, आता आपण रुग्णांबद्दल बोलतोय आणि रोगांबद्दल बोलतोय, तर त्वचेचे जे लकवे असतात त्याच्यावर पण ॲक्युपंक्चरने उपचार केला जातो का? अर्धांगवायू आपल्याकडे बराच कॉमन आहे आणि बरेचसे रुग्णांना पॅरालिसिस म्हणजे त्यांचा हात अपंग होतो, पाय अपंग होतो. ज्यांची काम करणारी बाजू मेजॉरिटी लोकांची राईट साईड असते. राईट साईडला लकवा झाला की वाचाही जाते. लकवा रुग्णांमध्ये सगळ्यात स्पेशली मला सर्वांना हे सांगायचं की जेवढा फ्रेश असेल तुम्ही तात्काळ 7 ते 15 दिवसात आमच्याकडे घेऊन या. मेजॉरिटी लोक 1 महिन्यामध्ये दुरुस्त होतात. आताच तुम्ही बोलत होतात की खर्च कसा असेल. खर्चाचा असा आहे की तुम्ही जेवढा लवकर फ्रेश आमच्याकडे आल, गुडघेदुखी असो, कंबरदुखी असो किंवा अर्धांगवायू असो, जेवढा लवकर येईल रुग्ण तेवढा त्याचे ट्रीटमेंटचा असर फास्ट होतो. कारण की त्यावेळेला लकवा झाल्यावरून मेंदू सूज असते, आतमध्ये कमजोर झालेला नसतो मेंदू. तिथूनच तुम्ही त्याला ऍक्टिव्हेट करा, तो लवकर जागा होईल. आणि फार जुनं झाल्यानंतर त्याचे जे चेतनातंतू आहेत अगदी गाढ झोपेमध्ये गेलेले असतात.
मग तिथून त्यांना जागं करायचं म्हणजे थोडंसं परिश्रम आहे, पण काही ना काही त्यांना फायदा होतो. 50%, 60%, 70-80% कुठल्याही स्टेजला, अगदी 10-10 वर्ष जुने लकव्याचे पेशंटला केलेलं आहे. फायदा काही ना काय होतो, पण फ्रेश मध्ये मॅक्झिमम रिझल्ट येतात. अच्छा. आणि सर, जे ऍक्सिडेंटमुळे ज्यांना पॅरालिसिस होतो त्यांच्यात याचे रिझल्ट असे पण आमच्याकडे बरेच पेशंट येतात. आता माझ्याकडे एक दादरला माझा पहिल्या मजल्याला दवाखाना आहे. तिथे एक आत्ताच वृद्ध व्यक्ती 15 दिवसापूर्वी आमच्याकडे आणला, लकवा झालेला, उचलून आणलं पहिल्या मजल्याला. बिलीव्ह नाही करणार, सेकंड डे चालत आला माझ्याकडे. सेकंड डे, काटिका हो नाही, सेकंड डे आला. आज दुसऱ्या महिन्यात ते जवळपास पूर्ण नीट झालेला आहे. फ्रेश असण्याचा एवढा फायदा आहे. ऍक्सिडेंट मध्ये आमच्याकडे औरंगाबादला ऍडमिशन सेंटर आहे, जिथं आम्ही पॅरालिसिसचे पेशंट तिथं ठेवून उपचार करतो. एक तिथं व्यक्ती होता, त्याला मानेच्या मणक्यामध्ये नस दबली होती, ऍक्सिडेंटमुळे इथं मार बसला, दोन्ही हात दोन्ही पाय त्याचे कमकुवत होते. तिथं आम्ही बेडवर त्याला उपचार करायचो. आता हा व्यक्ती साधारण 3 महिने उपचार केले आणि तो वॉकर धरून चालतो. आणखी काय पाहिजे, झोपेवरच जागेवरच होता. असेच जे ऍक्सिडेंटनी हे झालं, काही लोकांना व्हायरल अटॅकमुळे स्पायनल कॉर्ड कमकुवत होतो, त्याला ट्रान्सवर्स मायलायटिस म्हणतो, काहींना गुलेनबारी सिंड्रोम म्हणतो. त्याच्यामध्ये कोणाचे दोन्ही पाय जातात, कोणाचे दोन्ही हात दोन्ही पाय जातात. ह्याच्यावर सुद्धा सुंदर उपाय. जेवढं फ्रेश तेवढं फास्ट उपचार. अच्छा. एक पॅरालिसिस चेहऱ्याचा असतो बघा. लोक म्हणतात चेहऱ्यावरून वारं गेलं, खेडेपाडीत म्हणतात. आमच्या अॅक्युपंक्चर मध्ये तीच कल्पना आहे की विंड अटॅक्स, काही पॉइंट्स असतात इथं, त्याला अटॅक करतं आणि ती जी 7 नर्व आहे ती वीक होऊन जाते. तर असे पेशंट्सला पण अगदी जादूसारखा उपचार होतो. अगदी कमी वयातही लोकांना होतो हा लकवा चेहऱ्याचा, तरी दुरुस्त होतात. अगदी सर, आपण वारंवार म्हणतोय विना औषध आणि विना ऑपरेशन ही उपचार पद्धती आहे. तर विना ऑपरेशन म्हटल्यानंतर सगळ्यात जास्त सध्या बघायला मिळतात ते गुडघ्याचे ऑपरेशन. तर गुडघ्याचे ऑपरेशन ॲक्युपंक्चरने टाळता येतात का? मेजॉरिटी टाळतो. आणि अगदी म्हणजे 92 वर्षाच्या वयापर्यंतचे मी रुग्ण, म्हणजे या वयापर्यंतचे माझ्याकडे आलेले आहेत, ज्याच्यामध्ये अगदी सुंदर उपाय झालेला आहे. आपल्या गुडघ्यामध्ये 2 मोठी हाडं असतात, त्याच्यामध्ये कार्टिलेज असतात. ते कार्टिलेज खरं तर 35 ते 40 वय असतं, त्यानंतर ते घासायला सुरू होतात, कारण की त्याच्यात लुब्रिकेशन कमी पडतं. आता ह्याच्यामध्ये पण अॅक्युपंक्चर मध्ये आम्ही शोधून काढतो कारण की लुब्रिकेशन का कमी पडलं. काही लोकांना ऑटो इम्युन डिसीजमुळे, जसं संधिवातामुळे ऑइलिंग कमी पडतं, गुडघा घासून जातो. काही लोकांना स्पोर्ट्स इंजुरीजमुळे होतं. काही लोकांना, अनेक महिलांना ज्यावेळेला पाळी जाते त्यावेळेला शरीरामध्ये उष्णता खूप वाढते आणि त्याच्यामुळे सांध्यांमधले ऑइलिंग कमी होतं. आणि आपले 3 मोठे सांधे, गुडघा, खांदा, खुबा आणि खांदा, हे तिघांमध्ये ऑइलिंग कमी झालं की पहिले हे 3 दुखायला सुरू होतात. तर ह्याच्यामध्ये कार्टिलेज घासून 2 हाडांच्या मधला गॅप कमी होतो. अॅक्युपंक्चर केल्याने ते जे घासून जी सूज आलेली आहे कार्टिलेजला, ती नाहीशी होते. ती नाहीशी झाली की आतमध्ये जे सायनोवेल सेल्स आहेत जे ऑइलिंग तयार करतात, ते ऑटोमॅटिक त्यांचं कामच ऑइल तयार करायचं. त्यांना एक चांगलं आतमध्ये वातावरण नव्हतं म्हणून ते काम करत नव्हते. व्यवस्थित वातावरण, तिथली सूज कमी झाली गादीची की ते व्यवस्थित काम करतात. ही सोपी पद्धत झाली समजवायची. पण आम्ही प्रत्येक गुडघ्याच्या पेशंटमध्ये तेच उपचार, तेच पिनकिलर तसं नसतं. ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं पॉइंट्सची निवड फार महत्वाची आहे. त्याच्यामुळे योग्य अॅक्युपंक्चरिस्ट असणं फार महत्वाचं आहे. तसंच तुम्ही हे स्लिप डिस्कचे केसेस बघा, विना ऑपरेशन आम्ही करतो. 2 मणक्यांच्या मध्ये डिस्क असते, ती डिस्क पण कालांतराने प्रत्येकाची घासतच असते. घासायला लागली डिस्क, स्पॉन्डिलोसिस होतं, मानेचं स्पॉन्डिलोसिस, कमरेचं स्पॉन्डिलोसिस. स्पॉन्डिलोसिस झालं की मान दुखायला लागते, कंबर दुखायला लागते. आणि जास्त नंतर अतिरेक झाला तर हळूहळूची गादी आहे ती पण घासायला लागते. गादी घासली की तिथं स्पायनल कॉर्ड मध्ये एक नर्व असते, ती स्पायनल नर्व असते, त्याच्यावर प्रेशर पडला पायामध्ये, कमरेत जर झालं स्लिप डिस्क तर पूर्ण पाय असा दुखायला लागतो वरून खालपर्यंत अनेक लोकांना. नंतर हळूहळू त्याच्यात मुंग्या सुरू होतात, मग सुन्नपणा होतो, मग जास्तच नस दबली तर पायात ढिला पडतो, त्याला फूट ड्रॉप म्हणतो आम्ही. मानेत दबली तर रिस्ट ड्रॉप, पायात दबलं तर फूट ड्रॉप, आणि नंतर पाय बारीक पडायला लागतो. म्हणजे अशा सगळ्या स्टेजेसमध्ये रुग्ण जात असतात. तर वेळेवरच तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये माझ्याकडे येताना तेवढं तुम्ही लवकर बरे व्हाल. तर या ट्रीटमेंटमध्ये 2 मणक्यांच्या मध्ये जी डिस्क आहे त्या लेवलला आम्ही डिरेक्टली ट्रीटमेंट करू शकतो. त्या लेवलला तर तिथे ट्रीटमेंट केल्याने त्या डिस्कच्या तिथली पण स्वेलिंग कमी होते, अँटी इन्फ्लॅमेटरी प्रोसेस तिथली ऍक्टिव्ह होते. ते झालं की तिथं सप्लाय सुरू होतो, हाताचा असो पायाचा असो. आणि रुग्णांना फ्रेश असेल तर अगदी आठवडाभर 10 दिवसामध्ये ते म्हणतात आमचं ऑपरेशन. आता माझ्याकडे पनवेललाच आता एक केस होती, माझ्या पाठीमागच्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, ट्रॅक्शन वगैरे सगळं चाललं होतं,
सर्जनकडे. शेवटी त्यांनी सांगितलं की सर्जरी करायला लागेल आता यांना. आणि तो पेशंट माझ्या अगदी जवळच होतो माझा दवाखाना. मला विचारायला आला, मला म्हटलं सर आता ऑपरेशन तर करायचं नाही, सुट्टी कशी घ्यायची आता. म्हटलं सुट्टी घेणं हा तुमचा प्रश्न आहे, दुरुस्त करणं माझा प्रश्न, तुम्ही घेऊन या. माझ्याकडे घेऊन आले. 7 दिवसामध्ये जो त्रास त्या महिलेचा 1 महिनाभर कमी होत नव्हता, 7 दिवसामध्ये 90% कमी केला. आणि त्या वाशीवरनं रेग्युलर माझ्याकडे ट्रीटमेंटला यायचं. असे माझ्याकडे हल्ली असे बरेच पेशंट येतात की अक्षरशः पाय लंगडत लंगडत येतात. एक तर माझ्याकडे पनवेलला तो आपलं कांदिवलीवरनं पेशंट आला होता, बँकमध्ये मॅनेजर. तर त्यांचं सिटिंग खूप असतं, त्याच्यात त्याला एवढा जास्त पेन सुरू झाला पायाला. MRI केला, L4 L5 L5 S1 मध्ये स्लिप डिस्क. आणि स्लिप डिस्कमुळे त्याला तो पाय पूर्ण बधीर पडायला लागला. त्याला इमर्जन्सीमध्ये पण ॲक्युपंक्चर चांगलं काम करतं, फक्त लोकांना इमर्जन्सीमध्ये अजून माहीत नाही त्याचं. पण मी ते सुरू केलेलं आहे. त्याला मी ट्रीटमेंट केली आणि तिथला स्पाझम जो आहे असा वाकडा चालत आला होता, सरळ चालत गेला तो. आणि साधारण 3 महिने उपचार केलं, त्याचं ऑपरेशन टळलं कम्प्लिटली. हा, मानेचं पण पेशंट असे असतात, मानेमध्ये स्लिप डिस्क झाली, इथे नस दबली. माझ्याकडे एक पेशंट होता, त्याचा हात लुळा झाला होता. तो IIT रुरकी मध्ये, माझे पेशंट हायली क्वालिफाईड आहेत बरेच, आणि बरेचसे पेशंट माझे डॉक्टर्स पण आहेत नामांकित हॉस्पिटलचे, मी नाव नाही सांगू शकत. तर तो IIT रुरकी मधला प्रोफेसर, त्याच्या मानेत नस दबली आणि हात त्याचा लुळा झाला होता. तर त्याला आम्ही इथे ट्रीटमेंट केली आणि त्याचा हात परत त्याच्यामध्ये ताकद यायला सुरुवात झाली. त्यांनी आमचं व्याख्यान पण ठेवलं IIT रुरकी मध्ये ॲक्युप्रेशरवर. खूपच छान. खरं तर विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार पद्धती याविषयी सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. मी काहीच असे रुग्ण आहेत किंवा काही असे उपचार पद्धती सरांनी सांगितल्या, खूप मला अजून जाणून घ्यायचं आहे आणि सर आपल्याला अजून मार्गदर्शन करणार आहेत. विना औषध आणि विना ऑपरेशन किंवा ऑपरेशन कसे टाळायचे, हे सगळं कसं शक्य होत आहे ते सगळं आपल्याला अजून जाणून घ्यायचं आहे. मात्र सध्या वेळ होते एक छोट्याशा ब्रेकची, पण त्याआधी तुम्ही सध्या स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या, सरांना संपर्क करा. आणि सरांचे पत्तेही सध्या स्क्रीनवरती चालू आहेत, तेही तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. तुम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तिथे तुम्ही सरांना भेट देऊ शकता. वेळ होते एक छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार पद्धती याविषयी आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सचिन लोहिया सर. खरं तर खूप आजार आहे आणि वेळ खूप कमी आहे, तर मी लगेच पुन्हा चर्चेकडे जाणार आहे. सर, अजून कोणते कोणते आजार आहे ज्यावर ॲक्युपंक्चरने यशस्वी उपचार करता येतात? आपण A to Z म्हणू शकतो, कारण की अनेक रोगांवर उपचार आहे. फक्त रुग्णांनी एकदा संपर्क करून विचारून घेणे की ह्याच्यावर माझा उपचार होईल का. जसं फ्रोझन शोल्डर एक फार कॉमन आहे, हात वर जातच नाही आणि खूप दुखतो, त्याच्यावर सुंदर उपचार होतो. डायबिटीजचं प्राथमिक दुष्परिणाम आहे हे. डायबिटीजचे तसे दुसरे दुष्परिणाम आहे डायबिटिक न्यूरोपॅथी, पायात खूप आग होते, त्याच्यावर पण सुंदर उपचार होतो, कारण की आपण डायरेक्ट त्या वेन्सवर उपचार करून त्याला जागृत करू शकतो. तसंच डायबिटीजमुळे डोळे कमजोर होतात, कमी दिसतं, रक्तवाहिन्या आतमध्ये ब्लॉक होतात, त्याच्यावर पण चांगला उपचार होतो. बहिरेपणावर चांगला उपचार होतो. कानांच्या नसने ऐकू येत नाही, ऑडिटरी नर्व खराब होते, डोळे कमजोर झाले, ब्लाइंडनेस आहे, विविध कारण असतात ब्लाइंडनेसचे, त्याच्यावर उपचार होतं. नंतर लहान मुलांमध्ये मंदबुद्धी किंवा CP सेरेब्रल पाल्सी म्हणतो आपण, ते चालू नाही शकत बिचारी मुलं, कारण लहानपणी ज्यावेळेला तो जन्मतो आणि कमी रडला किंवा त्याला ऑक्सिजन कमी पडलं की मेंदू कमकुवत राहतो आणि मग कोणाची लाळ गळते, कोणाचे पाय असे क्रॉस झालेले असतात. तर अशा पण मुलांना एवढं चांगलं केलेलं आम्ही, तर त्याच्यामध्ये पण ते मुलं ज्यावेळेला चालतात फिरतात फार आनंद होतो. माझ्या युट्यूब चॅनलवरती डॉक्टर लोहिया सर्च केलं युट्यूबवर तर तुम्हाला अनेक पेशंट माझे पाहायला भेटतील, त्याच्यामध्ये सगळ्यांचे मनोगत आहेत. आणि तसंच लहान मेंदूचा, जसं लकवा म्हणतो, लहान मेंदू जो आहे तो पण जर कमकुवत झाला तर बॅलन्स जातो चालताना, त्याला अटॅक्झिया म्हणतात. 3.5 वर्षाच्या मुलाला पण मी त्यासाठी ट्रीटमेंट केलेली आहे. असे अनेक आजार आहेत. PCOD आहे महिलांमध्ये, लठ्ठ होतात महिला त्याच्यामुळे, त्याच्याने इन्फर्टिलिटी होते, इन्फर्टिलिटीवर बेस्ट ट्रीटमेंट आहे. अगदी सर. सर, मी ओळख करून देताना सांगितलं की तुम्ही लेखक सुद्धा आहात, तर तुमच्या प्रकाशित साहित्याबद्दल थोडंसं सांगा. हे सगळ्यात कॉमन जे पुस्तक आमचं आहे हे मेरिडियन ॲक्युप्रेशर आहे. हे माझ्या वडिलांनी लिहिलेलं आहे आणि हे सगळ्यात पहिले यासाठी दाखवलं कारण की हा बेस्ट सेलिंग आहे. याच्यामध्ये 30 ते 35 हजारांवर घरच्या घरी कुठले पॉइंट दाबून तुम्ही उपचार करू शकता ह्याच्याबद्दल दिलेलं आहे. दुसरं माझं हे मॉडेल क्वेश्चन बँक पार्ट 1 आणि पार्ट 2 हे मी प्रकाशित केलेलं आहे. ॲक्युप्रेशरचे पण माझं पुस्तक आहे प्रकाशित, ज्याच्यामध्ये
30 रोगांवर घरच्या घरी उपचार दिलेले आहे. एक ऍडव्हान्स ॲक्युपंक्चर आहे, हा सगळ्यात ऍडव्हान्स वडिलांचंच लिखित आहे, सगळ्यात ऍडव्हान्स आहे आणि अनेक ॲक्युपंक्चरिस्ट ह्याला वापरतात पूर्ण जगात. जर्मनीमध्ये ह्याला आम्ही प्रकाशित केलेलं आहे या पुस्तकाला. एक मेडिकल ॲक्युपंक्चर मध्ये आहे, कारण की अनेक डॉक्टर आता ॲक्युपंक्चर वापरायला लागलेत. तर त्यांना पण इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे ह्याच्यामध्ये ॲलोपॅथी प्रमाणे सगळं दिलेलं आहे आणि ॲक्युपंक्चर प्रमाणे उपचार दिलाय. तर त्याच्यामुळे हे फार सर्वांना इंटरेस्टिंग वाटतं डॉक्टर लोकांना. अगदी सर, खूप छान असं मार्गदर्शन खरं तर तुम्ही केलेलं आहे. खूप जास्त आजार आहेत, खूप प्रश्न माझ्याही मनात अजून आहे आणि ते सगळे तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर सध्या स्क्रीनवरती जे नंबर्स दिलेले आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. सरांना संपर्क करा. सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं असेल तर त्यांचे पत्तेही तुम्ही सध्या स्क्रीनवरती बघू शकताय, ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि नक्कीच सरांना संपर्क करा. कारण विना औषध आणि विना ऑपरेशन हे कसं होतं हे सरांनी सांगितलं, पण विना त्रास हे कसं होतं हे सरांनी आपल्याला दाखवलेलं सुद्धा आहे. तर सर तुम्ही ते आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी मनापासून आनंद झाला. थँक्यू. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम टीव्ही.